अ टर्बाइन रोटर ऑफ अ शिप, म्हणजे हा शिपचा प्रॉब्लेम आहे. टर्बाइन रोटर म्हणजे काय, त्याच्या इंजिनचा रोटेटिंग पार्ट. टर्बाइन रोटर ऑफ अ शिप हॅज मास ऑफ, त्या टर्बाइन रोटरचं मास किती दिलंय बघा, 3500, 3500 kg. इट हॅज रेडियस ऑफ गायरेशन, आणि त्या टर्बाइन रोटरची रेडियस ऑफ गायरेशन दिल्या 0.45 मीटर. 0.45 मीटर. अँड स्पीड ऑफ, आणि त्याची स्पीड पण दिलेली आहे. स्पीड किती दिली बघा, 3000 RPM. स्पीड दिले 3000 RPM. ठीक आहे, पुढे बघा आता. देन लुकिंग फ्रॉम स्टर्न, स्पीड क्लॉकवाईज आहे म्हणून सांगितले. कुठून, फ्रॉम, कुठून बघितल्यानंतर, स्टर्न कडून बघितल्यानंतर. आता तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर बघा, शिपचा टॉप व्ह्यू दाखवतो मी आता. शिपचा टॉप व्ह्यू, या फ्रंटला आपण म्हणतो बो, रिअरला काय म्हणतो आपण, टर्न. तर टर्न कडून लेफ्ट साइड म्हणजे पोर्ट, राईट साइड म्हणजे स्टारबोर्ड. ओके. आणि आपल्याला लुकिंग फ्रॉम स्टर्न म्हणजे, स्टर्न म्हणजे थोडक्यात काय, रिअर. लुकिंग फ्रॉम रिअर, रिअर कडनं बघितल्यानंतर. ओके. आता पुढे बघा. डिटरमाइन द गायरोस्कोपिक कपल अँड इफेक्ट. गायरोस्कोपिक कपलची आणि इफेक्टची व्हॅल्यू डिटरमाइन करायला सांगितल्या. आणि कपल आणि इफेक्ट डिटरमाइन करताना एक नंबर काय म्हटले बघा, एक नंबर, मी त्यातला एक नंबर प्रॉब्लेम सोडवतो पहिला. एक नंबर काय म्हटले बघा, व्हेन द शिप इज स्टीरिंग, म्हणजे एक नंबरचा प्रॉब्लेम हा स्टीरिंगचा आहे. स्टीरिंग म्हणजे काय, शिप ज्या वेळेला लेफ्ट किंवा राईट टर्न घेते याला काय म्हणतो आपण, स्टीरिंग म्हणतो. शिप ज्या वेळेला लेफ्ट किंवा राईट टर्न घेते त्याला काय म्हणतो आपण, स्टीरिंग. म्हणजे स्टीरिंगचा प्रॉब्लेम आहे. काय म्हणजे, वेन द शिप इज स्टीरिंग टू द लेफ्ट, आणि स्टीरिंग कुठं आहे, लेफ्टला आहे, म्हणजे लेफ्टला टर्न घ्यायला लागली शिप. ठीक आहे. ऑन अ कर्व ऑफ रेडियस, आणि त्यासाठी जी रेडियस किती दिल्या बघा, म्हणजे शिप जी टर्न घेणार आहे त्याची रेडियस दिल्या. टर्नची रेडियस किती आहे बघा, 100 मीटर. 100 मीटर ही त्याची रेडियस आहे. अँड स्पीड, शिपची व्हेलॉसिटी दिल्या 36 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हे एवढं दिलंय. आणि काय सांगितलंय, गायरोस्कोपिक कपल आणि त्याचा इफेक्ट काय आहे ते सांगा. 2 नंबरचा प्रॉब्लेम मी वाचत नाही, 2 नंबरचा प्रॉब्लेम नंतर बघूया. पहिल्यांदा आपण 1 नंबर सॉल्व्ह करूया, स्टीरिंग. ठीक आहे. आता स्टीरिंगचा प्रॉब्लेम आणि एरोप्लेनचा प्रॉब्लेम हा सेमच असतो. का, त्याच्यामध्ये फक्त नावं बदलले, तिकडे एरोप्लेन इकडे शिप, बाकी सगळा इफेक्ट काय असतो बाळांनो, सेमच असतो. ठीक आहे. त्यामुळे स्टीरिंगचा प्रॉब्लेम आणि एरोप्लेनचा प्रॉब्लेम हा सेमच असतो. ठीक आहे. मग ही जी व्हेलॉसिटी दिली ही किलोमीटर पर आवर आहे, त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. तर 36 इंटू 10⁻³ हे झालं मीटर, डिवाइड बाय आरचं सेकंड करायचं आहे 3600, तुम्हाला व्हेलॉसिटी मिळेल. किती ते बघा व्हेलॉसिटी, टेन मीटर पर सेकंड येते व्हेलॉसिटी. हा 10 येते. मला व्हेलॉसिटी मिळाली. आता स्टीरिंगचा प्रॉब्लेम आहे आणि मला गायरोस्कोपिक कपल कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. गायरोस्कोपिक कपल मी आता लिहितो, गायरोस्कोपिक कपल. सो गायरोस्कोपिक कपल आय ओमेगा, ओमेगा पी हा फॉर्म्युला आहे. आय म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे mk², ओमेगा म्हणजे स्पीड अँग्युलर व्हेलॉसिटी 2πn डिवाइड बाय 60, आणि ओमेगा पी म्हणजे आपण बघितलेलं काय असतं, व्ही बाय आर. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. ठीक आहे. ह्या सगळ्या किमती इथं पुट केल्या तुम्ही की बा तुम्हाला काय मिळणार आहेत ना, गायरोस्कोपिक कपलची किंमत मिळणार. किमती पुट करतो, मास
किती आहे बघा 3500. रेडियस ऑफ गायरेशन के 0.45 इंटू 2 पाय इंटू स्पीड 3000 डिवाइड बाय 60 इंटू व्हेलॉसिटी किती आहे बघा 10 डिवाइड बाय रेडियस किती रेडियसला टर्न घेतलाय 100. सॉल्व करा तुम्हाला गायरोस्कोपिक कपलची किंमत मिळेल. गायरोस्कोपिक कपल किती येते बाळांनो? $49.48 into 10⁻³ काहीतरी चुकले. काहीतरी चुकलं बा. एक मिनिट सर. $22.26 into 10⁻³ 22.26 इंटू 10⁻³ बरोबर आहे ना? एवढा गायरोस्कोपिक कपल ऍक्ट होणार ड्युरिंग स्टेरिंगच्या वेळेला. आता इफेक्ट सांगायचं तुम्ही. इफेक्ट बघा मी तुम्हाला आधी सांगितलंय एरोप्लेन आणि स्टेरिंग म्हणजे शिपचं स्टेरिंग ह्याचा इफेक्ट सेमच असतोय. आता ऑब्झर्वर इथं कुठं आहे सांगा. ऑब्झर्वर ह्या केसमध्ये E1 मध्ये कुठं दिलं असते बघा. हे दिले बघा ऑब्झर्वर लुकिंग फ्रॉम स्टर्न म्हटले म्हणजे रिअर लाईन. ऑब्झर्वर इज ॲट रिअर. प्रोपेलर म्हणजे रोटेटिंग पार्ट कसं रोटेट व्हायला बघा क्लॉकवाईज. ऑब्झर्वर रिअर लाईन. प्रोपेलर क्लॉकवाईज रोटेट व्हायलाय आणि लेफ्ट टर्न कुठे घेतलाय लेफ्टला. ऑब्झर्वर इज ॲट रिअर. प्रोपेलर रोटेट्स इन क्लॉकवाईज डायरेक्शन अँड शिप टेक्स टर्न टुवर्ड्स लेफ्ट हे दिले. मग गायरोस्कोपिक इफेक्ट सांगा. गायरोस्कोपिक इफेक्ट काय ना बघा. गायरोस्कोपिक इफेक्ट ही ओरिजिनल कंडिशन आहे आपली. ऑब्झर्वर रिअर प्रोपेलर क्लॉकवाईज टर्न लेफ्टला. तर त्या केसमध्ये काय होते बाळांनो तर त्याचा फ्रंट हा काय होतोय राईज द बो आणि त्याचा रिअर काय होतोय डीप म्हणजे येतो व्हेन. ऑब्झर्वर इज ॲट रिअर प्रोपेलर rotates in clockwise direction and ship takes turn towards left, then gyroscopic effect is gyroscopic effect काय असतोय राईज द बो म्हणजे फ्रंट अँड डीप द स्टर्न म्हणजे रिअर. राईज द बो डीप द स्टर्न हा बघा तुमचा काय आला गायरोस्कोपिक इफेक्ट. आता तुम्ही फक्त बघा हा सेमच आहे एरोप्लेनचा फक्त इथं बो म्हणजे फ्रंट आहे आणि स्टर्न म्हणजे रिअर आहे. फक्त नाव बदललंय. ठीक आहे. बो म्हणजे फ्रंट स्टर्न म्हणजे रिअर. ठीक. बाकी सगळा प्रॉब्लेम एरोप्लेनचाच होता बघा. हा म्हणजे स्टेअरिंगचा प्रॉब्लेम म्हणजे एरोप्लेनचा असतो थोडक्यात. ठीक आहे. फक्त नाव वेगवेगळे. आता हा 1 नंबरचा प्रॉब्लेम संपला. 1 नंबरचा. त्या 1 नंबर मध्ये कुणाला जर डाऊट असेल तर विचारा स्टीअरिंग मध्ये. म्हणून म्हणजे हे इफेक्ट तुम्हाला जर डायरेक्ट लिहायचे असतील तर ते तुम्हाला सगळे व्हिडिओ माहित असायला पाहिजेत. ते तुम्ही बघितलेले असायला पाहिजेत. जर व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला ते सगळं करता येईल. सगळ्यांना समजलंय गायरोस्कोपिक इफेक्ट कसा काढलाय बघा. स्टीअरिंग सांगितलेलं मी रेडियस दिलती व्हेलॉसिटी दिलती त्यावर मी गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला लिहिला I ओमेगा ओमेगा पी. I म्हणजे mk², ओमेगा म्हणजे 2πn/60, ओमेगा पी म्हणजे v/r. सगळ्या किमती पुट केल्या मास रेडियस ऑफ गायरेशन स्पीड व्हेलॉसिटी आणि रेडियस. मला कपल मिळाला आणि त्याच्यावर मी इफेक्ट लिहिला. ठीक आहे.
आता याच्या पुढचं महत्वाचं आहे, हे बाळांनो एरोप्लेनच्या वेळेला तुम्ही केलेलं आहे त्यामुळे हे सोपं आहे. हे पहिला प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम वाचा, तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तो प्रॉब्लेम स्टिअरिंग मध्ये इम्पॉर्टंट असतो 2 नंबरचा. आता तो प्रॉब्लेम वाचा. व्हेन द शिप इज पिचिंग, म्हणजे सेकंड प्रॉब्लेम जो कुठला आहे तो पिचिंगचा आहे. मी लिहितो पिचिंग. पिचिंगचा प्रॉब्लेम आहे 2 नंबरचा त्यातला. व्हेन द शिप इज पिचिंग. आता पिचिंग म्हणजे काय दाखवतो. हा शिपचा टॉप व्ह्यू आहे, शिपचा फ्रंट व्ह्यू दाखवतो. हा समजा शिपचा फ्रंट व्ह्यू आहे, हा रोटेटिंग पार्ट आहे, हे तुमचं बेरिंग. तर शिप अप अँड डाऊन मोशन, शिपची अप अँड डाऊन मोशन जी असते वॉटरच्या लेवल बरोबर, त्याला काय म्हणते आपण पिचिंग. ठीक आहे, आणि हे पिचिंग जे आहे ते अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे ते बघायला पाहिजे. मी प्रॉब्लेम असतो बघा. वेन द शिप इज पिचिंग विथ एसएचएम. आता आजच तुम्हाला मी तो व्हिडिओ दुपारीच अपलोड केलाय आणि त्यात एसएचएम काय आहे ते पण सांगितले. आता ही जी शिप आहे ती काय व्हायला विथ रिस्पेक्ट टू एसएचएम पिचिंग व्हायला. आता ती जी मोशन असते ती सिंपल हार्मोनिक मोशन असते. पुढे काय म्हणले, द बो इज फॉलिंग. आता लक्ष द्या, बो म्हणजे फ्रंट, इज फॉलिंग म्हणजे खाली चालले, म्हणजे पिचिंग अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे रे? बो इज फॉलिंग म्हणले, बो म्हणजे फ्रंट, हा खाली जाणार आहे, म्हणजे पिचिंग काय आहे? खाली चाललाय ना, त्यामुळे पिचिंग काय आहे डाऊनवर्ड. त्यामुळे मी म्हणतो इथं पिचिंग डाऊनवर्ड, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पिचिंग डाऊनवर्ड. पुढे बघा आता, द बो इज फॉलिंग विथ मॅक्सिमम वेलॉसिटी. पुढे द पिरियड ऑफ पिचिंग, टाइम पिरियड दिलाय पिचिंगचा टीपी. टाइम पिरियड म्हणजे 1 सायकल कंप्लीट करायला लागलेला टाइम, टाइम पिरियड ऑफ पिचिंग. ठीक आहे, पिचिंगचा टाइम किती आहे बघा 40 सेकंड्स. द टाइम पिरियड ऑफ पिचिंग इज 40 सेकंड्स अँड द टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन्स इज 12 डिग्री. जरा लक्ष द्या, इकडे या. समजा पिचिंग अपवर्ड झालं, हे वर गेलं, समजा ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे, म्हणजे हा ऍक्सिस इथून इथं आला, पुन्हा खाली गेला तर हा ऍक्सिस इथं आला. या दोघांच्या मधला एक्स्ट्रीम पोझिशन मधला मला अँगल दिलाय, पण आपल्याला हा पूर्ण अँगल लागत नाही, तर आपल्याला हा हाफ लागतो. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनचा अँगल, त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. त्याला काय म्हणतो आपण अँप्लिट्यूड. मग अँप्लिट्यूड कसं असतं, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन असते. त्यानं ह्या एंड पासून या एंड पर्यंतचा अँगल दिलाय. ह्याचा काय करूया आपण हाफ घ्या, जे तुम्हाला काय मिळते बाळांनो पाय. पाय म्हणजेच काय अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज इक्वल टू किती येणार 12 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 6 डिग्री. हे डिवाइड बाय 2 का केले कळलं का? तर त्यानं मला जो अँगल दिलाय तो 2 एक्स्ट्रीम पोझिशनचा दिलाय. मला हे 2 एक्स्ट्रीम पोझिशनचा अँगल नको आहे, मीन पासून एक्स्ट्रीमचा पाहिजे, म्हणजे हा पाहिजे. याला म्हणते आपण बाळांनो काय अँप्लिट्यूड. ठीक आहे, म्हणून मी इथं मुद्दाम लिहून ठेवतो, ही आहे बाळांनो अँप्लिट्यूड. मी अँप्लिट्यूड कशी शोधली, टोटल 2 एक्स्ट्रीम पोझिशनचा अँगल डिवाइड बाय 2 हाफ घेतला. ठीक आहे, म्हणजे एवढाच अँगल मिळाला. ठीक आहे, हा 6 डिग्री आला. आता टीपी माहिती झाला, फाय माहिती झाला, अँप्लिट्यूड माहिती झाला. पुढे काय सांगितलं आता, पहिल्यांदाच म्हणलेलं बघा, डिटरमाइन द गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपलची किंमत सांगा आणि काय मेन्शन केले, इफेक्ट पण सांगा. ठीक आहे, पहिल्यांदा मी गायरोस्कोपिक कपल शोधतो, लक्ष द्या जरा, हे महत्वाचं आहे. गायरोस्कोपिक कपल, कपलचा फॉर्म्युला काय, आय ओमेगा ओमेगा पी. ही फॉर्म्युला गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला आय ओमेगा ओमेगा पी. ज्यांनी आजचा शेवटचा व्हिडिओ मी जो अपलोड केलाय दुपारनंतर तो बघितला असेल, तर ही ओमेगा पी ची किंमत एसएचएमच्या केसमध्ये म्हणजे पिचिंगच्या केसमध्ये आय ओमेगा, या ओमेगाची किंमत असते बाळांनो फाय इंटू ओमेगा 1. फाय इंटू ओमेगा 1. फाय म्हणजे अँप्लिट्यूड आणि ओमेगा 1 म्हणजे काय 2 पाय बाय टीपी असतो, 2 पाय बाय टीपी. ठीक आहे, हे मी तुम्हाला आजच्या लास्टच्या सगळ्यात व्हिडिओ जो अपलोड केला दुपारी त्याच्यामध्ये सांगितलंय ओमेगा पी कसा येतो. तो आय ओमेगा आणि ओमेगा पी ची किंमत काय 5 इंटू ओमेगा 1. ही पिचिंग साठी येते, पिचिंग साठी. ठीक आहे, स्टिअरिंग साठी काय बघा व्ही बाय आर, स्टिअरिंग साठी व्ही बाय आर, पिचिंग साठी विथ एसएचएम आहे पाय इंटू ओमेगा 1. आता या किमती पुट करूया आपण. आय म्हणजे काय एम के स्क्वेअर, ओमेगा म्हणजे 2 पाय एन डिवाइड बाय 60, हा फाय तसाच ठेवतो, इंटू ओमेगा 1 म्हणजे 2 पाय बाय टीपी. ओमेगा 1 म्हणजे 2 पाय बाय टीपी. ठीक आहे, आता ह्या किमती सगळ्या पुट करायच्या, पण ह्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये हा फाय जो आहे, फाय हा ट्रिग्नोमेट्री बरोबर आलाय का नुसता झालाय? जी फाय आहे तो ट्रिग्नोमेट्री बरोबर आलाय का नुसता झालाय बघा हा फाय?
हा पाय नुसता नुसता आला. चालू नुसता आला. त्यावेळेला नुसता तिथं त्यावेळेला हा डिग्री मध्ये असत नाही, तर कशामध्ये असतो, रेडियन मध्ये असतो. Radian. तेव्हा याला डिग्रीचं रेडियन करा. कसं करणार रेडियन? 6 × π/180 रेडियन. किती ते सांगा. 6 × π/180 रेडियन. हे किती ते सांगा बघा मला. 0.3 10 0.105 10 बरोबर आहे. 105 मी ते राऊंड फिगर लिहितो. आता लक्ष द्या, मी इथंच पुढे कॅल्क्युलेशन करतो. मला हा सी गायरोस्कोपिक कपलच्या किमती पुढे करतात. सी कपल इज इक्वल टू एम मास, इथं मास दिले बघा. इंजिनच्या रोटेटिंग पार्टचं मास किती आहे? 3500 3500 इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन दिला 0.45 0.45चा स्क्वेअर 2πn/60 इंटू 2πn/60. n किती दिलाय बघा, स्पीड 3000 इंटू पुढे कंटिन्युएशन मध्ये इंटू फाय, नुसताच अँगल आलाय रेडियन मध्ये यायला पाहिजे. 0.105 इंटू 2π/TP 2π/TP टाइम पिरियड दिलाय 40 सेकंद. ठीक आहे, हे कंटिन्युएशन मध्ये आहे मल्टिप्लिकेशन. सॉल्व्ह करा, तुम्हाला गायरोस्कोपिक कपल मिळेल. सॉल्व्ह करा, तुम्हाला गायरोस्कोपिक कपल मिळेल. चला, कपल किती आन्सर आला बघा मग. $36.72. ठीक आहे. 3685. हा बरोबर. ओके, हा गायरोस्कोपिक कपल मिळाला. कुठला? पिचिंगचा डाऊनवर्ड. आता लक्ष द्या, इफेक्ट लिहिणार आहे मी. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही आजचा दुपारचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला इफेक्ट कळेल. ठीक आहे, बघा पिचिंग मध्ये ऑब्झर्वर कुठं आहे? ऑब्झर्वर इथं आहे बघा, रिअरला. प्रोपेलर कसा रोटेट व्हायला लागलाय? क्लॉकवाईज. पिचिंग कसा आहे? डाऊनवर्ड. आता जरा लक्ष द्या, आपली ओरिजिनल केस काय सांगतो, आपली ओरिजिनल केस ऑब्झर्वर रिअरला, प्रोपेलर क्लॉकवाईज रोटेट होतोय आणि पिचिंग अपवर्ड असेल तर, पिचिंग अपवर्ड असेल तर गायरोस्कोपिक इफेक्ट का असतोय? हा तुमचा बो म्हणजे फ्रंट बो हा स्टारबोर्ड कडे मूव्ह होतो, म्हणजे राईटला टर्न घेते शिप काय होते? आपोआप राईटला टर्न घेते. ठीक आहे, जर अपवर्ड पिचिंग असेल तर. आता इथं ऑब्झर्वर तुमचा कुठे आहे बघा, रिअरलाच आहे, म्हणजे ओरिजिनलच आहे. ओरिजिनल सारखी कंडिशन आहे. प्रोपेलर क्लॉकवाईज रोटेट व्हायला म्हणजे ही पण ओरिजिनल सारखी कंडिशन आहे. पण पिचिंग बघा, आपण ओरिजिनलला अपवर्ड घेतलेलं, इथं काय आलं? डाऊनवर्ड. म्हणजे एक चेंज झाला, एक चेंज. जर तिन्हीमध्ये एक चेंज झाला तर इफेक्ट काय असतो आपला? बरोबर अपोजिट. आपला ओरिजिनल इफेक्ट काय होता? बो म्हणजे फ्रंट राईटला टर्न घेणार होता. एक चेंज झाल्यामुळे इथं अपवर्डचं डाऊनवर्ड आल्यामुळे एक चेंज झाला ना, त्यामुळे इफेक्ट बरोबर अपोजिट येणार. म्हणजे ते राईट टर्न घ्यायच्या ऐवजी कुठे लेफ्ट, कुठे टर्न घेणार? लेफ्टला टर्न घेणार. इकडं लेफ्टला टर्न म्हणजे बो हा कोणाकडे मूव्ह होणार? पोर्ट कडे मूव्ह होणार, लेफ्ट टर्न घेणार. मी ते लिहितो, वेन observer is at rear, propeller rotates in clockwise direction and ship pitches downward. Then gyroscopic effect काय होणार? बो म्हणजे फ्रंट moves towards, कुठे मूव्ह होणार? लेफ्ट. मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे पोर्ट.
ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो लेफ्टला मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट. आणि हा इफेक्ट महत्वाचा आहे. तुम्ही दुपारचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हा इफेक्ट लिहिता येईल. ठीक आहे. ऑब्झर्वर रिअरला प्रोपेलर क्लॉकवाईज पिचिंग अपवर्ड असेल तर फ्रंट राईटला मूव्ह होतो, म्हणजे बो स्टारबोर्ड कडे मूव्ह होतो. इथं अपवर्डच्या ऐवजी डाऊनवर्ड आला, त्यामुळे राईटच्या ऐवजी कुठे लिहिला मी लेफ्ट. गो मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट. आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. प्रॉब्लेम तसा सोडवायला एकदम सोपा असतो, पण तुम्हाला हे इफेक्ट माहित असायला पाहिजे. आणि ते इफेक्ट कसे येतात हे सगळं बाळांनो मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट आहे? सोपा आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडवायला लय अवघड नाही. स्टेरिंग म्हणजे लेफ्ट राईट टर्न, पिचिंग म्हणजे अपवर्ड डाऊनवर्ड. फक्त फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या, इफेक्ट आपण लिहायचे. ओरिजिनल इफेक्ट आपल्याला पाठ असला तर डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट लिहिता येतो. कसं येतं ते मी व्हिडिओमध्ये सगळं सांगतो. ठीक आहे. चलो आता असंच अजून एक प्रॉब्लेम घेऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय मी. प्रॉब्लेम नंबर त्याच्या पुढचाच 14.7. त्याच्या पुढचा 14.7. जरा बुकलेट मध्ये बघून सांगा. पेज नंबर 13 प्रॉब्लेम नंबर 5 असेल. एकदा बघा. पेज नंबर 13 प्रॉब्लेम नंबर 5. बरोबर आहे. ओके. सेम प्रॉब्लेम आहे. एक शेवटचा आन्सर फक्त वेगळा आहे म्हणून घ्यायला लागलोय. ठीक आहे. आणि आता जो प्रॉब्लेम घ्यालोय हा पेपरला भरपूर वेळेला येऊन गेलेला प्रॉब्लेम आहे जो आता घ्यालोय तो. ठीक आहे. सोपा असतो, फक्त एक आन्सर वाढवले मगाच्या पेक्षा. बघा मी प्रॉब्लेम वाचतो. द मास ऑफ टर्बाइन रोटर ऑफ अ शिप इज 20 टन्स. मला मास दिले 20 टन्स आहे म्हणून सांगितले. एक टन म्हणजे किती रे? एक टन म्हणजे किती? 1000 केजी. बरोबर आहे ना? एक टन म्हणजे किती? 1000 केजी. तर 1000 गुणिले 20 म्हणजे 20,000 केजी. म्हणजे मला टर्बाईनच्या रोटरचं मास दिलंय 20,000 केजी. पुढं हॅज रेडियस ऑफ गायरेशन, आणि त्याची रेडियस ऑफ गायरेशन पण दिल्या 0.6 मीटर. रेडियस ऑफ गायरेशन किती आहे? 0.6 मीटर. अँड इट्स स्पीड इज, आणि त्याची स्पीड पण दिल्या लगेच 2000 आरपीएम. ठीक आहे. त्याची स्पीड किती आहे? 2000 आरपीएम. पुढे काय म्हणले? द शिप पिचेस 6 डिग्री अबव 6 डिग्री बिलो. जरा मी मुद्दाम ह्या फिगर मध्ये येतो. ही मेन पोझिशन. इथनं वरती पिचिंग 6 डिग्री आहे, खाली पिचिंग 6 डिग्री आहे. म्हणजे अँप्लिट्यूड किती असणार सांगा? मीन पासून एक्स्ट्रीम म्हणजे अँप्लिट्यूड असते ना, म्हणजे मीन पासून वरती हे 6 आहे. म्हणजे अँप्लिट्यूड किती आहे तुमची? 6 डिग्री दिल्या. मग मी दिली तो फाय, म्हणजे अँप्लिट्यूड इज इक्वल टू 6 डिग्री डायरेक्ट दिले. मग अशी काय केलं तर दोन एक्स्ट्रीम पोझिशन दिली त्या 12 डिग्री. मग मी त्याचा अर्धा घेतलेला, मीन पासून 6 घेतलेला. आता डायरेक्ट काय सांगितलंय? 6 डिग्री अबव 6 डिग्री बिलो. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही मीन पोझिशन कसं घेतलं? 6 डिग्री. ठीक आहे. ऑफ द हॉरिझॉन्टल पोझिशन. पुढं अ कम्प्लीट ऑसिलेशन टेक्स 60 सेकंड्स. आता एक ऑसिलेशन करायला लागलेला टाइमला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. तो टाइम पिरियड इज 30 सेकंड्स. ठीक आहे. म्हणजे एक सायकल कंप्लीट करायला लागलेला टाइम दिला मला 30 सेकंड. पुढं विथ एसएचएम. विथ एसएचएम म्हटलंय डिटरमाइन. आणि पुढे डिटरमाइन काय सांगितले बघा? 1 मॅक्सिमम गायरोस्कोपिक कपल. पहिल्यांदा मला गायरोस्कोपिक कपलची किंमत काढायची आहे. मला एक सांगा बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये जरा व्यवस्थित बघा. पिचिंग दिले का स्टिअरिंग दिले का कोणतं सांगा? या प्रॉब्लेम मध्ये पिचिंग दिले का स्टिअरिंग दिले? स्टिअरिंग म्हणजे काय? स्टिअरिंग म्हणजे काय? लेफ्ट किंवा राईट टर्न. यात लेफ्ट आणि राईट टर्न दिलाय? दिलेला नाही. काय सांगितलंय? पाय दिलाय. पाय म्हणजे ऍक्सिस वर गेला आणि खाली आला असं सांगितलं. याचा काय दिले मला? पिचिंग. त्यामुळे हा प्रॉब्लेम कशाचा आहे बाळांनो? पिचिंगचा प्रॉब्लेम आहे. आता त्यातलं पहिलं आन्सर काय म्हटले बघा? डिटरमाइन मॅक्सिमम गायरोस्कोपिक कपल. ओके. मग पिचिंग साठीचा कपलचा फॉर्म्युला लिहितो मी. ठीक आहे. गायरोस्कोपिक कपल. मी पुढचा क्वेश्चन वाचलेला नाहीये, फक्त 1 नंबर वाचले. 2 नंबर नंतर एक एक शोधत जातो. गायरोस्कोपिक कपल ड्युरिंग पिचिंग, कारण की मला पिचिंग ची कंडिशन दिलेली आहे. सो कपलचा फॉर्म्युला बघा. आय ओमेगा ओमेगा पी हा फॉर्म्युला आपला. आय म्हणजे एम के स्क्वेअर.
ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60. जरा लक्ष द्या. पिचिंग असेल तर ओमेगा पीचा फॉर्म्युला काय? पाय इंटू ओमेगा 1. पिचिंग असेल तर. आणि जर स्टिअरिंग असेल तर ओमेगा पीचा फॉर्म्युला काय? व्ही डिवाइड बाय आर. पण इथं पिचिंग आले त्यामुळे फाय इंटू ओमेगा 1 लिहिलं. आता सगळ्या किमती पुट करूया. किमती पुट करण्यासाठी मला फक्त एक सांगायचं, इथं नुसताच फाय आलाय, त्यामुळे हा फाय रॅडियन मध्ये पाहिजे का डिग्री मध्ये? रेडियन. इंटू पाय बाय 180. 0.105 मागासारखं झालं बघा रॅडियन. मगाशी 6 डिग्रीज होतं त्यामुळे डायरेक्ट उत्तर लिहिले मी. आता किमती पुट करतो सगळ्या. मास 20 इंटू 10⁻3. रेडियस ऑफ गायरेशन 0.6 चा स्क्वेअर. 2πn डिवाइड बाय 60. स्पीड किती दिला बघा? 2000 इंटू फाय. फाय किती आहे बघा? 0.105 इंटू ओमेगा 1 चा फॉर्म्युला काय असतो रे? ओमेगा 1 चा फॉर्म्युला काय असतो? 2π TP. 2π डिवाइड बाय दुपार टीपी. टिपी. 2π डिवाइड बाय टीपी. टीपी किती आहे बघा? 30. ओमेगा 1. सॉल्व करा, तुम्हाला गायरोस्कोपिक कपल म्हणजे 1 नंबरचा आन्सर मिळाला. 1 नंबरचा. हे प्रॉब्लेम मी 3 नंबरच्या आन्सरसाठी घ्याले, हे पहिला सांगून टाकतो. सांगा बघा किती आहे आन्सर? तेहतीस 33.16. ठीक आहे, मी पुस्तकात लिहिले 33.18 इंटू 10⁻3 न्यूटन मीटर. हा गायरोस्कोपिक कपल मिळाला. 1 नंबरचा आन्सर. आता 2 नंबरचा आन्सर बघा. 2 नंबरचा आन्सर काय सांगितले? 2 नंबर हे महत्वाचं आहे. म्हणजे मी जो प्रॉब्लेम घेतलाय तो ह्या आन्सरसाठी घेतलाय. जर आन्सर काय विचारलंय बघा? डिटरमाइन मॅक्सिमम अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ द शिप ड्युरिंग पिचिंग. ह्या प्रॉब्लेमसाठी मी घेतलंय, मी स्टार करून ठेवतोय इथं 2 नंबर. ऍक्सलरेशन ड्युरिंग पिचिंग. जर लक्ष द्या, मी पहिला याचा फॉर्म्युला करून दाखवणार आहे. ऍक्सलरेशन ड्युरिंग पिचिंग. आता तुम्ही आज दुपारी जो व्हिडिओ मी शेअर केलाय तो जर बघितला असेल तर थिटा इज इक्वल टू फाय साइन ओमेगा 1t असा फॉर्म्युला आहे. कशाचा? जी शीप असते की नाही, दाखवतो. ही शीप आहे समजा तुमची, हा त्याचा ऍक्सिस आहे. तर पिचिंग अपवर्ड अँड डाऊनवर्ड आहे. हे पिचिंग अपवर्ड अँड डाऊनवर्ड म्हणजे अप अँड डाऊन व्हायला लागले. तर त्याचा हा जो अँगल टर्न व्हायला आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे. SHM चा हा फॉर्म्युला आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फाय म्हणजे काय? अँप्लिट्यूड इंटू साइन ओमेगा 1t हा फॉर्म्युला आहे. मग मी ही डिस्प्लेसमेंट आहे ह्याच्यावरून ओमेगा पी काढण्यासाठी, हा ओमेगा पी काढण्यासाठी मी याला काय केलं? डिफरन्शिएट केलं. तो डी थिटा डिवाइड बाय टीटी म्हणजेच ओमेगा पी. ही किंमत शोधण्यासाठी डी थिटा बाय डिवाइड बाय टीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे मी याला टाइमनं डिफरन्शिएट केलेलं. फाय साइनचं डिफरन्सिएशन कॉस ओमेगा 1t आणि ओमेगा 1t ची किंमत असते ओमेगा 1. ओमेगा 1t चं डिफरन्सिएशन आहे ओमेगा 1. हा डी थिटा बाय dt झाला म्हणजे ओमेगा पी. म्हणजे ओमेगा पी इज इक्वल टू काय? फाय ओमेगा 1 कॉस ओमेगा 1t. पण ज्या वेळेला तुम्हाला मॅक्सिमम किंमत पाहिजे असते याची, मॅक्सिमम, त्यावेळेला ओमेगा पी मॅक्सिमम, त्यावेळेला कॉस्टची किंमत किती होणार? 1, कारण हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत. मग कॉस्टची मॅक्सिमम किंमत म्हणजे 1 असते, त्यामुळे हे 1 होते आणि हा राहतोय फाय ओमेगा 1. ठीक आहे. आणि दुपारी मी डेरिव्हेशन सांगितलं ही कॉस्टची किंमत किती होत्या? 1. हा झाला तुमचा ओमेगा पी मॅक्स. जी इथं ओमेगा पी मॅक्सची किंमत दिली आहे बघा मी, हाय काय? ओमेगा पीची फाय ओमेगा 1 इथे दिली आहे बघा. हेच फॉर्म्युला दिला इथं. आता ओमेगा पी मॅक्स मिळाला, पण मला काय विचारले? अँग्युलर ऍक्सलरेशन आणि मॅक्सिमम अँग्युलर ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय सांगा बघा. ऍक्सलरेशन म्हणजे काय? ऍक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी.
हा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे हा, ह्याला मला पुन्हा डिफरन्शिएट करायला पाहिजे, म्हणून मी याच्यावरून लिहितो. ऍक्सलरेशन कसं काढणार, ह्याला डिफरन्शिएट करा. सो डी ओमेगा पी बाय डी टी इज इक्वल टू, ह्याला डिफरन्शिएट करा म्हणजे हे ऍक्सलरेशन आहे बघा. फाय कॉन्स्टंट आहे, ओमेगा 1 कॉन्स्टंट आहे, कॉसचं डिफरन्शिएशन मायनस साइन आणि ओमेगा 1 टीचं डिफरन्शिएशन परत ओमेगा 1, हा ओमेगा 1 चा स्क्वेअर झाला. सो याला डिफरन्शिएट केलं तर मला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, यालाच म्हणते आपण ऍक्सलरेशन. तो ऍक्सलरेशनची किंमत मिळाली. पण ऍक्सलरेशनची किंमत मिळाली, पण गंमत काय आहे, मला मॅक्सिमम अँगल ऍक्सलरेशन विचारले, हे मॅक्सिमम विचारले. सो इथे लिहितो अल्फा मॅक्स इज इक्वल टू, हे मॅक्सिमम कसं काढणार, मॅक्सिमम म्हणजे हे दोन कॉन्स्टंट आहेत, साईनची किंमत किती व्हायला पाहिजे 1, त्यामुळे हे 1 घेतो, त्यामुळे हा मायनस साइन बाहेर ठेवतो, फाय ओमेगा 1 स्क्वेअर आणि साईनची किंमत झाली 1. हे म्हणजे मॅक्सिमम ऍक्सलरेशन. व्हेलॉसिटी इथे लिहिले आणि ऍक्सलरेशन मला विचारलेलं आहे, मी इथे ऍक्सलरेशन डिटरमाइन करून दाखवलं. हेच दुपारी सगळं काय ते सगळं एक्सप्लेन केले मी, ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या परत एकदा. आता मॅक्सिमम ऍक्सलरेशनचा मी फॉर्म्युला देतो. मॅक्सिमम ऍक्सलरेशन ड्युरिंग पिचिंग अल्फा मॅक्स मायनस फाय ओमेगा 1 स्क्वेअर मायनस फायची किंमत किती आहे बघा, 0.105, ओमेगा 1 2 पाय बाय टीपी, टाइम पिरियड किती दिला मला 30, ओमेगा 1 2 पाय बाय टीपी चा स्क्वेअर. सॉल्व्ह करा, तुम्हाला मॅक्सिमम ऍक्सलरेशन मिळेल. काय हे फॉर्म्युला पार्ट असेल तर हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, हे कसं आलं ते फक्त करून दाखवलंय मी. डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा. वजा 0.0046 0.0046 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, हे मला काय मिळालं, मॅक्सिमम ऍक्सलरेशन ड्युरिंग पिचिंग. पिचिंगचं ऍक्सलरेशन काढलं. कसं काढलं, पिचिंगची जी काही व्हेलॉसिटी होती त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि डिफरन्शिएशन वरून उत्तर शोधलं. मॅक्सिमम पाहिजे होतं म्हणून साईनची किंमत 1 लिहिली. मॅक्सिमम ओके. ह्या आन्सर साठी मी हा प्रॉब्लेम घेतलाय 2 नंबरचा. ओके चलो, आता 3 नंबर वाचतो त्याच्यातलं. 3 नंबर बघा, सोपा आहे 3 नंबर. आता 3 नंबर काय म्हटले बघा, द डायरेक्शन इन विच द बो विल टेंड टू टर्न, बो म्हणजे फ्रंट, कुठल्या डायरेक्शनला फ्रंट रोटेट होईल असे विचारले. कधी, व्हेन इट इज रायझिंग अँड रोटेशन ऑफ रोटर इज क्लॉकवाईज लुकिंग फ्रॉम लेफ्ट. लेफ्ट कडून बघितल्यानंतर, लेफ्ट म्हणजे ऍक्च्युली ते रियर आहे, रियर कडून बघितल्यानंतर, रियर कसं काय सांगतो, लक्ष द्या. पेजचा लेफ्ट म्हणजे इथं रियर येते बघा, पेजचा लेफ्ट म्हणजे रियर, म्हणजे त्याला रियर वरनं म्हणायचं आहे. म्हणजे रियर वरून बघितल्यानंतर रोटर क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय आणि बो हा राईज व्हायलाय. इथं देतो कंडिशन, तुम्ही मला आन्सर सांगा. कंडिशन, ऑब्झर्वर कुठे दिलाय त्यानं, रियरला. प्रोपेलरची डायरेक्शन दिल्या क्लॉकवाईज आणि पिचिंग हे कसं दिलंय, रायझिंग. सांगा इफेक्ट काय येणार सांगा. ऑब्झर्वर रियरला आहे, प्रोपेलर क्लॉकवाईज रोटेट व्हायला आहे, पिचिंग अपवर्ड आहे, अपवर्ड म्हणजे ही ओरिजिनल कंडिशन आली. ओरिजिनल कंडिशनला मी तुम्हाला काकाशी सांगितलं काय, बो म्हणजे फ्रंट हा कुठं मूव्ह होतो, टुवर्ड्स राईट म्हणजे स्टारबोर्ड कडे मूव्ह होतो. ठीक आहे, म्हणून मी देतो गायरोस्कोपिक इफेक्ट बो मूव्ह टुवर्ड्स स्टारबोर्ड म्हणजेच काय, राईट टर्न. बो मूव्ह टुवर्ड्स स्टारबोर्ड म्हणजे राईट टर्न, म्हणजे तुमचं शिप काय करणार, राईट टर्न घेणार. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय. ह्याच्यामध्ये काही विशेष लय काही करायला लागत नाही, इफेक्ट फक्त माहित असायला पाहिजे. इफेक्ट माहित असण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघायला पाहिजे. एकच ऑप्शन, व्हिडिओ बघितला, इफेक्ट कळला, प्रॉब्लेम संपला. जर कुणाला काही डाऊट असेल तर मला विचारा.